पण 22 यार्ड्स या सिरीजमध्ये आज आपल्यासोबत आहे टेनिस क्रिकेटचे ब्रँड अम्बॅसिडर ज्यांना म्हटलं जातं, अर्थात ओमकार देसाई आपल्यासोबत आहे. ओमकार सर, टेनिस क्रिकेटची सुरुवात कशी झाली? टेनिस क्रिकेटची सुरुवात म्हणजे अंडरआर्म क्रिकेटपासून झाली. एक आमची टीम होती जम्बो, त्यामध्ये मी क्रिकेट खेळायचो आणि ती खेळता एक कॉलनीची टीम होती आमच्या, ते ओव्हरआर्म खेळायचो. त्यामध्ये ॲज अ फिल्डर म्हणून मी फक्त फिल्डिंग करायचो. जवळ 1-1.5 वर्ष मी फिल्डिंग केली पूर्ण आणि त्यानंतर एक चान्स भेटला बॅटिंगचा. 1 बॉल 4 हवा होता आणि मी रिव्हर्स 6 मारला होता. टेनिस क्रिकेटमध्ये ऑल टाइम फेवरेट कोण राहिला पूर्वी? आत्ताचा वेगळा असेल, पूर्वीचा वेगळा? एकच आहे माझा, अविनाश जाधवला बघून मी खूप इम्प्रेस झालो होतो. त्याची बॅटिंग, त्याची कॅप्टनशिप, त्याची लिडिंग टेक्निक, या सर्व गोष्टी मला आवडतात. ओके, असा कोणता बॅट्समन आहे सेम बॉलरसारखाच एक कोणता बॅट्समन असायचा की तो ऑपोजिटला आल्यावरती असं वाटायचं की ह्याची विकेट गेली ना मग आपण ह्यांना बरोबर गुंडाळतो? एक डिफिकल्ट बॅट्समन मला जावेद वाटायचा. जावेद मॅथलिसचा एक जावेद शेख होता. खूप बॉलला लिंबू बनवायचा, एवढा लांब मारायचा आणि तो कुठल्याही बॉलला 6 मारायची त्याची ताकद होती. ओके, आत्ताच्या टाईममध्ये असा कोणता बॅटर आहे जो तुम्हाला वाटतो की टेक्निकली तो चांगला खेळतो? म्हणजे फरदीन काझी, श्रेयस कदम, हे 2 माझ्या आत्ताच्या टाईममधले फेवरेट प्लेयर आहेत. आणि एखादा अंडररेटेड प्लेअर, म्हणजे हल्ली त्या सोशल मीडियामुळं सगळ्यांचे फॅन फॉलोअर्स वगैरे वाढतात, भेटतात, व्हॉट एव्हर इट इज, पण तुम्हाला असं वाटतं की हा प्लेअरकडे जर इंस्टाग्राम असतं ना किंवा ह्याची जर PR टीम चांगली असती ना तर हा खूप मोठा प्लेअर झाला असता, एक अंडररेटेड प्लेअर? ऋषिकेश केशव वैद्य. तो वेगळा मी नाव पण नाही घेऊ शकत, पण तो व्यक्ती हे. ओके, चला शेवटचा आणि अंतिम प्रश्न. टीमसोबत बाहेर कुठेतरी चांगली टुर्नामेंट खेळायला जाणार की बायकोसोबत फिरायला जाणार? फॅमिलीसोबत फिरायला जाणार. दहशत आहे, बाकी काही नाही आहे. ओमकार देसाई सगळ्यांना घाबरवतो, पण तो सुद्धा एकाला घाबरतो. आज हे सीन नाही आहे, त्याला ॲक्च्युली सपोर्ट आहे. कारण मी जेव्हा मॅचला बाहेर असतो तेव्हा घरात सांभाळते, मुलांना सांभाळते, किचन सांभाळते, परत मार्केट सांभाळते. त्यामुळे जेव्हा आपला फ्री टाईम असणार तर तिला तो टाईम देणं गरजेचं भागच आहे. ओके, शेवटचा प्रश्न. बॅटिंगमध्ये ऑल टाईम बेस्ट पार्टनर तुमचा कोण राहिला? किशन देवेंद्र. अरे वा, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. थँक्यू.